जिल्ह्यातील अनेक भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। काजळी नदीला त्यामुळे पूर आलाय आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। नद्या, नाले आणि धरणं सुद्धा ओव्हरफ्लो झालेली आहेत, दुथडी भरून वाहत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांना सुद्धा अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कोकणामध्ये पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केलेले आहे। काल रात्रीपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग ही रत्नागिरीमध्ये केली। आपण पाहिलं तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हा पर्जन्यावर हा परिणाम झालेला दिसून येत आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील यामुळे सर्वच नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। पुढील 2 दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यामुळे अरबी समुद्रात कमी जास्त पट्टा निर्माण झाल्याने या मच्छीमारीला सुद्धा आता यामुळे ब्रेक लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर दिवसभर या पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाजही हवामान खात्याने दिलेला आहे। आपण सध्या दृश्यातून पाहिलं तर आपण काजळी नदीच्या इथे आहोत। काजळी नदीची दुथडी सुद्धा आता पूर्णपणे प्रवाहित झालेली आहे। नदीकाठच्या गावांना देखील यामुळे आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पहाटेपासूनच पावसाचा जोर काहीसा पाहिला तर या ठिकाणी ओसरलेला दिसतोय। त्यामुळे आता यामुळे अरबी समुद्रातील या परिस्थितीमुळे किनारी लगतच्या भागाला सुद्धा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।